शून्यातून विश्व निर्माण करणारे तेजस्वी व्यक्तिमत्व उद्योगपती माननीय श्री संजयजी घोडावत यांना 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर, सर्व विश्वस्त, संचालक, प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालक। हा तपास पुढे जावा। महाराष्ट्रामध्ये सगळी अस्वस्थता आहे, शिवप्रेमींच्या मनामध्ये आक्रोश आहे आणि तो मला वारंवार सगळीकडून संपर्क साधून व्यक्त केला जातोय आणि इतकी गंभीर शिवाजी महाराजांच्याबद्दल, शंभूराजांच्याबद्दल आणि मराठा समाजाबद्दल आणि एकंदरीतच सगळ्या या महाराष्ट्राच्या अस्मितेला जे नख लावायचं काम त्या व्यक्तीनं केलं आहे आणि त्याच व्यक्तीनं परत पुढे येऊन सांगितलं की हे मॉर्फ केलेला कॉल आहे वगैरे। मला तसं वाटत नाही। जर तसं असतं तर इंस्टाग्रामला त्यानं जी पोस्ट केली ती सुद्धा आहे पब्लिक डोमेनमध्ये होती, नंतर ती सुद्धा डिलीट केली आणि हा तपास पुढे जावा म्हणून माझा जो काय दूरध्वनी आहे तो मी जसाच्या तसा पोलिसांच्याकडं सुपूर्द करायला आलो आहे की त्यांनी तो घ्यावा, त्याच्यामधले जे काय रेकॉर्डिंग्ज आहेत ते तपासावेत, कॉल लॉग्स तपासावेत आणि तातडीनं या अत्यंत गंभीर विषयामध्ये कारवाई करावी। हा खूप संवेदनशील विषय आहे। खरं तर तो काही सराईत आहे असं वाटत नाही, कारण तो सार्वजनिक जीवनात वावरणारा व्यक्ती आहे। खरं तर त्यांनी स्वतःहून जर त्यांच्याकडं त्यांनी कर नाही तर डर कशाला अशी एक म्हण आहे आपल्याकडं, तसं नसेल तर स्वतःहून हजर राहायला पाहिजे होतं। ते हजर राहिलेले नाहीत म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे असं दिसून येत आहे। त्यामुळं लवकरात लवकर कारवाई करावी आणि सगळ्या महाराष्ट्राला पोलीस दलात सुद्धा महाराष्ट्रातल्याच भूमिपुत्रांची माणसं आहेत, त्यांनी दाखवून द्यावं की आपण सुद्धा शिवाजी महाराजांच्याबद्दल अशी आक्षेपार्ह विधानं करणाऱ्यांबद्दल अजिबात क्षमा करत नाही। जे काय काटेकोर कारवाई ती करतो। माझी अशी स्वतःची भावना आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर जी व्यक्ती येते ती व्यक्ती ही सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारी असते। स्वतः मुख्यमंत्र्यांची अशी काही भावना असावी असं मला वाटत नाही। ते जे काय सगळं केलेलं आहे ते त्या व्यक्तीचं असावं आणि मुख्यमंत्र्यांनीच ते गृहमंत्री आहेत त्यांनीच कारवाई करायला आदेश दिलेत असं सुद्धा मी मीडियामधून ऐकलेलं होतं। त्यामुळे पुढं सुद्धा ते जे काय ह्याच्यात सोक्षमोक्ष आहे, जी काही सगळी कारवाई आहे ती तातडीने ते करतील अशी मला अपेक्षा आहे। एकीकडे अशी माहिती येते की गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जवळची व्यक्ती ते आहेत म्हणून। आता त्याच्याबद्दल मी स्वतः काय बोलणार नाही, कारण जे समाज माध्यमात दिसतंय त्या तशा पद्धतीनं लोक ती बोलत असतात। पण जर तसं असतं तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नसता। राजकीय लोकांच्या संपर्कात अनेक लोक असतात, त्याच्यामधले तसं असतं ते सुद्धा जाऊ शकतात, फोटो काढू शकतात, पण गुन्हा दाखल झाला त्या अर्थी समजा तो जवळचा असला तरी माननीय मुख्यमंत्री त्याला पाठीशी घालणार नाहीत असा एक मला इतिहासाचा अभ्यासक, शिवाजी महाराजांचा प्रेमी म्हणून अपेक्षा आहे। ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं सगळीच लोक नाही आहेत। महाराष्ट्र हा जवळजवळ 12 कोटी लोकांचा आहे। त्याच्यामधली मोजकीच विशिष्ट विचारानं प्रेरित झालेली आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल नुसतं नाव घेणारी आणि मनातून त्यांच्याबद्दल विष भावना असणारी अशी सगळी मंडळी आहेत आणि त्यांच्यावर ज्या वेळेला असं झालं त्या वेळेला महाराष्ट्र जर गप्प बसला नसता तर अशी वेळ आली नसती आणि इतकं जे घाणेरडं बोलायची हिंमत ती झाली नसती असं मला वाटतं। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।